जय गुरुवरे बारोत्रा महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः सरस्वते नमः श्री रामचंद्राय नमः हरी। श्रीरामा प्रार्थिता वानरगण शरणागत विभीषण सृष्टिघाता कळवळून केले उपशमन क्रोधांजय। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी का 15.5 या रजस्तमनी तैसी तुतीची बोलणी उगाच माथा ठेवी जय चरणी हेची भले। असो श्रोते मायबापांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ। सगळ्या मोठे मोठे वानरगणांनी विभीषणांनी सुग्रीवांनी सगळ्यांनी मोठ्या मोठ्या माणसांनी रामचंद्र प्रभूची विनंती केली आणि विनंतीला सगळ्यांच्या मान देऊन रामचंद्र प्रभूने आपल्या क्रोधाचं उपशमन केलेलं आहे। आपला राग थोडा वेळ शांत केला म्हणतात। शांत करोनी गोपासी आवे तो मोहवेशी गाय बोलत सुग्रीवासी सावकाशी परियसा। राग शांत केला आणि जगाच्या मालकानं आपल्यावर मोहाचं पांघरून घेतलं आणि सुग्रीवाला जवळ बोलावून काय बोलू लागले। पुढे घेऊन या लक्ष्मण सुग्रीवा ते बोलावून आदिन परिदिन वचन दशरथ नंदन बोलत। आपल्या भावाजवळ गेले आपल्या भावाला आपल्या जवळ घेतलं आणि अधीन परिदीन वचन रामचंद्र प्रभू दीन नव्हते पण दिनासारखे वानरामध्ये असल्यामुळे वानरांच्या विचारासारखे बोलत होते। सुग्रीवा परिस विनंती तू आवजक मित्र कार्यार्थी तुझे उपकार किती मी वचन युक्ती बोलावे। रामचंद्र प्रभू सुग्रीवाला बोलत होते। सुग्रीवा अरे म्हणजे तू तुझं सख्यत्व परिपूर्णपणे सांभाळलेलं आहे आणि तुम्ही आमच्यावर खूप उपकार केलेले आहेत। तुमच्या उपकाराचं शब्दामध्ये वर्णन करणं अशक्य आहे एवढे माझ्यावर तुमचे उपकार आहेत। रामचंद्र प्रभू बोलू लागले। मजन बोलवे सर्वदा काय तोंड दाऊ समासा कुडावी नशरणांगता वचनवर तावल गलो। अरे मला लाज वाटते या जगामध्ये बोलायची तोंड दाखवायची। मी शरणागताला शरण दिली होती विभीषणाला राज्य देईल असं म्हणलं होतं परंतु माझं सगळं बोलणं खोटं झालेलं आहे। मी हे वचन पूर्ण करू शकलो नाही। रामचंद्र प्रभू दीन वदनाने बोलत होते। माझ्या अंतकाळीचे वचन तू अनुलंगावे आपण सवे घेऊन वानरगण किष्किंधे गमन करावे। अरे म्हणजे माझं अंतकाळीचं शेवटचं बोलणं आहे। शेवटचं वचन तू मान्य कर आणि या वचनाचं पालन कर। हे बघ म्हणजे सगळे वानरगण विभीषण सगळे घेऊन तू तुझ्या किष्किंधेला जा इथे थांबू नको कारण माझ्याच्याने आता काहीही होणं शक्य नाही। रामचंद्र प्रभू बोलत होते। विभीषण सभेने आवा सर्व प्रकारे सर्व रक्षावा रावणे करून मावा घेईल जीवायाची। विभीषणाला ठेवणं काही सोपं होणार नाही कारण रावण माया करील रावण मायावी आहे याचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सर्वथा विभीषणला इथं न ठेवता आपल्या सोबत घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे। रामचंद्र प्रभू सुग्रीव राजाला सांगू लागले। वर्ता जल्पलो यासी सवारी न रावणाशी अभिषेकी न विभीषणाशी निजग जरेशी अति ओजा व्रता गेला तपन न मारवेची रावण न कुडाविता विभीषण प्राणे लक्ष्मण वेचला। राज्यावर बसवील विभीषणाला रावणाला मारील परंतु माझ्या भावाच्या जीवावर मी बोलत होतो म्हणले माझा भाऊ इथे विकळ अवस्थेत पडलेला आहे आणि माझ्या भावाशिवाय मी काही करू शकत नाही। म्हणून विभीषणाला तुम्ही इथून घेऊन जा आणि मी बोललेलं सगळं खोटं झालं याच्याबद्दल मी खेद करतो बाबा। रामचंद्र प्रभू बोलत होते। सुमित्राचे निज बळे जलिन रावणाचे सिसाळे त्यावगेची व्रता गेले रणी मोकलिले सुमित्र। मी रावणाचा प्राण घेईल रावणाचं शिर छेदन करील म्हणलं होतं परंतु कोणाच्या जीवावर माझ्या भावाच्या जीवावर म्हणलं होतं
आणि माझाच भाऊ आता विकलावस्थेत पडलेला आहे, हे मी भावाशिवाय कोणतंही कार्य करणं माझं अशक्य आहे. मी रावणाचा प्राण नाही घेऊ शकणार, विभीषणाला राज्यावर नाही बसवू शकणार, कारण माझा जर भाऊ जिवंत असता तर मी हे सगळं कार्य पूर्ण केलं असतं, परंतु आता माझ्याच्याने हे कार्य होत नाही. सुग्रीवाला बोलत होते. रावण बापुढे किती जो मित्र बोले त्रिजगती ना गवे मी रघुपती देशाची प्रत्यात झाली माझी. लक्ष्मण आणि विकर पडल्यामुळे सगळे माझी शक्ती प्रतिहत झालेली आहे, मी शक्तीहीन झालेलो आहे. मी रावणाला मारू शकत नाही किंवा याला गादीवर बसवू शकत नाही. हे सगळं काही माझं खोटं व्यथा झालेलं आहे. रामचंद्र प्रभू खेद व्यक्त करत होते. सुमित्र माझा निज प्राण सुमित्रे निज बळ जाण त्रिभुवनाग्रमी सुमित्र माझी ती गती सुमित्र माझी रती विरक्ती सुमित्र माझी अटळ शांती त्रिजगती माझारी सुमित्र माझा निजावा सुमित्र माझा विसावा सुमित्र माझा ओलावा सुमित्रे विना जीवा जीव पण गजे सुमित्रे मोगलिता येत काही नाही मी रघुनाथ जळो जळो हे जीवित्व आती निंदित लोकी की. सौमित्राशिवाय मी कोणीच नाही म्हणले, मी जळो माझे पण जळो, सौमित्र एकमेव माझा ओलावा विसावा जो काही आहे तो माझा सौमित्र आहे म्हणले. सौमित्राशिवाय मी कोणीही नाही, सौमित्राशिवाय माझी धरती किरकी काहीच नाही, सगळं काही व्यथा आहे. जे काही आहे ते माझा भाऊ लक्ष्मण आहे. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू दुःख करू लागले. विभीषणाचा ऋणी मी झालो सकाळ जनी अवतरण भोगवे वचनी लाज मनी वाटत. जे काही बोललेलं वचन आहे ते खोटं झालेलं आहे म्हणून मी विभीषणाचा अत्यंत ऋणी आहे. मला या जगामध्ये सांगायला सुद्धा लाज वाटते की मी विभीषणाला शरणागत दिली होती आणि विभीषणाला राज्य देणार होतो. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू सुग्रीवाला सांगत होते. तुझ्या असेल सामर्थ्य जरी निवतो निलंगना जावी किशनंगत मधरुण मुक्त तू करी. तुमच्यामध्ये जर सामर्थ्य असेल, तुमच्यामध्ये जर शक्ती बळ असेल तर रावणाचा निपात करा आणि विभीषणाला राज्यावर बसवा, कारण माझ्याच्या आता हे होणं शक्य नाही. रामचंद्र प्रभू सांगत होते. तू घेणी मी तू मजा करत उपकारी जन्म धरून आहे सकळाचा बौद्धवाच्या कार्य बोलू. आणि हे जर कार्य तुम्ही माझं पूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण केलं तर मी तुमचा जन्माचा उपकारी राहील. रामचंद्र प्रभू सांगत होते. म्हणून गातले लोटांगण सुग्रीवा तुझ्या धरिले चरण करावे किसकिंदा गमन विभीषण समवेत. आणि म्हणूनच तुझ्या पायावरती मी लोटांगण घालतो. इथं विभीषणाला ठेवू नको, वानरगण सगळे घेऊन आपल्या किष्किंधेला गमन कृपा करावी वानराची सुख द्यावे प्रजेची भोगीतील पुत्र राजा अशी शरणागतासी कुडावी. म्हणले शरणागताला शरण द्या किंवा शरणागताला राज्य त्याचं जिंकून द्या. आपली स्त्री आपले लेकरा बाळाचा सुखानं राज्य करा. रामचंद्र प्रभू सुग्रीवाला निदान माझे नवादती प्राण सुमित्र गेला मोगलो न उभ्या उभ्या प्राण सांडीन. माझा भाऊ मला सोडून गेला, माझा लक्ष्मण मला सोडून गेलाय, मी सुद्धा माझा प्राण ठेवू शकणार नाही, कारण मी लक्ष्मणाशिवाय राहू शकत नाही. म्हणून आता मी उभ्याच प्राण माझा ठेवणार नाही, माझ्या देहाचा त्याग करीन. चेतवोनी योगाग्नी जय जाळी तक्षणी लोकालोकी झाडा घेवोनी सुमित्रासी भेटेन. मी माझ्या योगाचं सामर्थ्य योगाग्नी जिवंत करीन आणि या योगाग्नीमध्ये माझ्या देहाचा त्याग करीन, कारण माझा देह ठेवणं आता मला कामाचं वाटत नाही. आणि या जगामध्ये मी हे जे काही बोललेलो आहे ते खोटं झाल्यामुळे मला काय वाटत आहे, लाज वाटत आहे. म्हणून मी माझ्या प्राणाचा त्याग करीन, माझ्या भावाकडे जाईन. जिथे गेला लक्ष्मण ते सोय जाईन, प्राण राधी अध्यक्ष न करीन गमन सांगा ते जेवी सूक्ष्म काच जळे तेवी सर्वांग माझे वर पळे. रात्री विकल झाली सकळे शरीर जळजळ कापत. म्हणले जसं वाळलेले लाकडं जळतात तशा प्रकारे माझं शरीर जळत आहे. मी राहू शकत नाही. म्हणजे हातपाय थरथर कापत होते रामचंद्र प्रभूचे. बोलणं येत नव्हतं, एवढी विकट अवस्था रणभूमीमध्ये आपल्या भावाकडे बघितल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूची झाली होती. सुग्रीव मने रघुनाथ ये बोलणे न घडे सर्वता तुझ वीन राज्य भोगिता माणूस माता वाजदी. सुग्रीव राजा रामचंद्र प्रभूला बोलत होते, देवा अरे तुझ्याशिवाय आम्ही राज्यामध्ये जाऊच कसे आणि राज्य भोगणं हे आमच्यासाठी अनिवार्य आहे. म्हणजे आम्ही राज्यामध्ये जाणार नाही, तुला सोडणार नाही. एक वेळ तुझ्या पायापाशी आलो, इथे जे काही होईल ते तुझ्या चरणाजवळ होईल. सुग्रीव राजा
तुझं विन जे राजे बघन ते देवी आवक्ष बघन तुझं विन त्रिशवने मात्र गमन तो दोष तुझं विन जो विषय बघत जो नावाशय रोग कैसा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा तुझं विन भोगने सुख त्याहून मरण भले देख सांडून जाता रघुकुळ टिळक अकल्पन रग भोगावा तुझं विन सांडिता रघुपती तेव्हाच्या माशी न शक्ती रावण येऊन शीघ्र गती घातनीची ती करील तुझ्या विना आम्ही राज्य भोगणार नाही तुझ्या विना आम्ही राज्यात जाणार नाही कारण आम्हाला नरक भोगण्याचं पाप लागेल आणि जर का तुला आम्ही इथं सोडलं तर रावण आम्हाला सोडणार नाही मला आणि मेलेला बरं म्हणजे तुझ्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे तुझ्या चरणाजवळ मरण यावं आम्ही दुसरीकडे जाणार नाही सुग्रीव राजा सांगत होते मरावे ते रावणात येते ते सांगू दे ह्या ते अनुसरली या श्रीरामा ते केवी मागू ते परतावे देह जावो त्वर पांडुरंगी जड भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आम्ही तुला सोडून जाणार नाही इथं रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा तुझ्या चरणावर आम्हाला मरण आलेलं कामाचं उद्धार होईल म्हणजे जीवाचा आल्या जन्माचं सार्थक होईल म्हणून आम्ही तुझे चरण सोडणार नाही सुग्रीव राजा ठामपणे उत्तर देत होते श्रीराम ऐक सावधान एकाएकी निर्वाण करू नये गापन तो रघुनंदन विवेकी देवा तू कसा आहेस रे म्हणले देवांचा देव आहेस विवेकी आहेस तू आमचं सांत्वन करावं आम्हाला समाधान करावं आम्हाला धीर द्यावा आणि तू प्रयाण मांडतोस एकाएकी एवढा मोठा टोकाचा निर्णय घेणं हे तुझं बरोबर नाही सुग्रीव राजा सांगत होते दृढ विचारी जाती निर्वाण करावे निश्चिती गेला हे मारुती तो कार्यची ती प्रतिसाधील अरे मारुती राया हे कार्य करण्यासाठी गेलेला आहे औषधी आणण्यासाठी गेलेला आहे आणि मारुती रायावर आपला पूर्ण विश्वास आहे मारुती राया कार्य पूर्णत्वाला नेतील औषधी घेऊन येतील याच्यामध्ये त्यांच्यावर थोडाफार विश्वास ठेवणं गरजेचं आहे संधी लोटली दिन प्रार रात्र उरली एक प्रार आता येईल कपिंद्राव शेती भार घेऊन अरे देवा अजून एक प्रहर रात्रीचा शिल्लक आहे म्हणजे 3 प्रहर संपलेले आहेत आणि कोणत्याही क्षणामध्ये मारुतीला औषधी घेऊन येऊ शकतो म्हणून तुम्ही धीर सोडू नका धीर धरा आणि तुम्ही ठामपणे उभे राहा हनुमंतराय औषधी घेऊन येतील लक्ष्मणाचा प्राण वाचवतील हनुमान येतो निघेला समाचार दे गुणी राहिला देणे विलंब लाविला दोरीता वैला परत येना हनुमंतराय गेले तेव्हापासून आपल्याला काही समाचार आलेला नाही म्हणे आणि जाऊनही खूप वेळ झालाय म्हणून मारुतीला रित्या हाताने कर्तृत्व येणार नाही औषधी घेऊनच येतील आपल्याला आतापर्यंत कोणताच माहितीचा समाचार आपल्याकडे आलेला नाही या अर्थी मारुतीला औषधीच घेऊन येत आहेत तुम्ही थोडा वेळ धीर धरा काही पडेल असेल उद्देशाने उड्डविल मारत या दुर्दयाची जगती त्रिजगती नाटोपे म्हणजे काहीतरी गुंती पडली असेल काही मारुती रायाला काम लागलं असेल त्याच्यामुळे थोडा वेळ गेला असेल परंतु मारुती राया दुर्बळी आहेत आदर दाटुंगा महावीर मुगिरा मना निरंतर त्या गुणार्थ दुसर कार्य सदोर साधील काय करील म्हणजे आपल्या कार्यामध्ये विघ्न आलेल्याला मागे सारील आणि औषधी घेऊन रामचंद्र प्रभू हनुमंतराय येतील लक्ष्मणाला वाचवतील मारुती राय कशा आहेत म्हणजे दिलेल्या वचनाच्या पक्क्या आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे परमाधिका दुदशती दोरीदा ब्रतेना मारुती ऐशन मानावे रघुपती शीघ्र गती येईल कार्य करण्यासाठी मारुती रायाला तुम्ही पाठवलेलं आहे ते कार्य केल्याशिवाय मारुती राय रित्या हाताने येणार नाही त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि नक्कीच मारुती राय येतील लक्ष्मणाला उठवतील याच्यामध्ये तुम्ही शंका घेऊ नका तब उत्तर दिशेच्या भागी जायची धग धगे तागी दिसत आहे लागवे घेता सुमार्गी देखिला उत्तर दिशेला ज्या दिशेकडे मारुतीला औषधी आणण्यासाठी गेले होते त्याच दिशेकडून लाल बुंद असा अग्नीचा कल्लोळ यावा त्या प्रकारे गोळा वानरांनी पाहिलेला आहे आधीच हनुमान निसार पूजी पर्वत साबळा ते कोणी वानर बाळ एक सयळ पळाले मारुतीला औषधी आणायला जात असताना भीम रूप धारण केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये पर्वत तेवढा मोठा होता म्हणून मारुतीला मोठ्या राक्षसासारखे दिसत होते
मारुतीराय येत असलेलं पाहिलेलं आहे. एक लंगिलीगिरी गंधरे एक बरवशी करे एक समुद्राचे तीरे वेग उतरे पळाले एक रिगाले कपाटी एक रिगाले दिपुटी एक झाडा घातली मिठी एक संकटी पडले एक भरले दस दिशा एक दाट लाग एक बोलवे नाशसा एकी दिवसासाठीला एक सजावले उदासी एक वृक्षाचे आत्मवशी एक घेऊन पर्वताशी समुद्र नाशी चालिले एक वडिली मोठी दात घाती कर हाती एक वडिली पुच्याची भ्यासुर दृष्टी देखोनी. म्हणजे काय करत होते? कोणी आपला जीव घेऊन पळून जात होते, कोणी म्हणत होते अरे आला रे आला, कोणी डोळे झाकून बसत होते, कोणी नदीमध्ये जात होते. अशा प्रकारे आपल्या प्राणाची आहुती जाऊ नये म्हणून आपला प्राण रक्षण करण्यासाठी आपापला प्राण घेऊन जात होते. तेवढ्यामध्ये कोणी म्हणत होते आता नाही रे, पळून जाऊ नका, आपण याचं निवारण करू म्हणून कोणी मोठमोठे पर्वताचे धोंडे घेऊन येत होते म्हणतात. अशा प्रकारे मारुतीराय राक्षस समजून सगळे वानर कोणी भयभीत होऊ लागले, कोणी युद्धाला तयार झाले म्हणतात. वानर मापय भीत सदा पळत अंतरिक्षे काय दिसत झाले विस्मित सकळी वानरांना भीती वाटत होती आणि की कोणता तरी मायावी राक्षस आला की काय आपापल्या प्राणाला घेऊन पळायचं. सैरा जिकडे वाट दिसत तिकडे पळत होते, परंतु काही म्हणत होते अरे काय असेल हे, लालगुंद दिसत आहे, महाभ्यासूर वाटत आहे. अशा प्रकारे वानर गणमनामध्ये चर्चा करत होते. कोणी पिता कांत क्रोध झाला क्रोधानित चाप करोनी सजित काय बोलत रघुवीर. मारुतीराय नव्हते म्हणतात. मारुतीराय सुई आवाजाने बाणाचा आवाज होत होता, वरच्या औषधी किलबिल किलबिल करत होत्या. म्हणून रामचंद्र प्रभूंनी आता वानरामध्ये आहे म्हणून वानरांसारखाच विचार करायला सुरुवात केली. आपला बाण सज्ज केला आणि सगळ्या वानरगणांना जवळ बोलावून काय बोलू लागले. सुग्रीवानी बिभीषण अंगदादी वानरगण स्वस्त करून अंतकरण माझे वचन परिसावे. सुग्रीव अंगद या सगळ्यांना आपल्या जवळ बोलवलेलं आहे. रामचंद्र प्रभूने सांगत होते हे बघा म्हणले तुम्ही भिवू नका, मी काय बोलतो नरगण त्यासी द्यावया भयदान मायावी राक्षस दारून येतो धावून आकाशी. तुम्ही वानर गणांना सगळ्यांना अभयदान द्या, कारण मी इथे आहे. मी असल्याच्या नंतर काही होऊ देणार नाही. आकाश मार्गाने जो राक्षस येणार आहे त्याचा मी निपात करीन. रामचंद्र प्रभू बोलू लागले. रूप धरुनी दिसा सारी अग्नि कल्याण मारू आला गुळांगुळ रूप विशाळ भासत. रामचंद्र प्रभूने अति रागाने भान घेतलेला आहे आणि अशा या भीमरूप मारुतीला मारण्यासाठी रामचंद्र प्रभू बाण घेऊन सज्ज झालेले आहेत. बिरसावी तसे सर्व आशी पळवी तसे बनराशी बने निवटीने मी अशी निमेषा देशी सत्वर. अरे म्हणले हा मायावी राक्षस आकाश मार्गाने येत आहे, माझ्या वानरगणांना भय दाखवत आहे, याचा मी निपात करीन, याचा मी क्षणामध्ये प्राण घेईल. रामचंद्र प्रभू बोलत होते. भगवान श्री रामचंद्र कराव या जम संहार चापी सचिताची शरत व कपिंद्र ओळखीला. रामचंद्र प्रभूने आपल्या धनुष्याला बाण लावलेला आहे आणि नेमका बाण सोडणार एवढ्यामध्ये वानरगणांनी हनुमंतरायाला ओळखलेला आहे. रामा थांबा म्हणले. सवे बाण पुजी डोंगर जैसा दिसे कालाग्नि रुद्र रूप धरून भयंकर येते सत्वर पावला. अग्निरूपी बाण होता, काळरूपी डोंगर होता, म्हणून हनुमंतराय अतिशय भ्यासूर वाटत होते. सैन्याचे निमेळी कारिगिरी ठेवून प्रथवी वरी नमवया कपी केसरी वानर भारी चालीला. सगळ्या सैन्यांच्या मधोमध पर्वत घेऊन आले, खाली टेकला आणि सगळ्यांना नमस्कार करण्यासाठी मारुतीराय सज्ज झाले म्हणतात. क्षम सांगावे भरतासी उठविनया सुमित्रासी निर्दाळो निरावनासी आयोदेशी शीघ्र येऊ. पर्वत खाली ठेवल्या बरोबर बाणाला सांगायला सुरुवात केली हनुमंतरायानं. तुम्ही भरताला सांगा आम्ही सुखरूप लंकेमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्ही लवकरात लवकर लक्ष्मणाला उठवून रावणाला मारू आणि अयोध्येकडे गमन करू. अशा प्रकारे समाचार तुम्ही भरताला सांगावा, बाणाला सांगू लागले.
लागले. अज्ञापित भरत बाणे बाणे करो नियान मन गगना उसळला जाण अर्धक्षण लागता. रामचंद्र प्रभूचा वृत्तांत सांगितला आणि हनुमंतरायांनी बाणाला नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर सांगितलं तुम्ही आता अयोध्येकडे गमन करावं. म्हणल्याच्या नंतर अर्ध्या क्षणामध्ये बाण वर उसळलेला आहे. आकाश मार्गाने बाण परत निघाला. वळविता भरत बाणाचे बाण उसळला गगनाशी विद्युत आकाशी तेने वेगेसी चालीला लकलकीत डोंगर जैसा दिसे रत्नाकार ठेवून मेकारी सत्वर दर्शना कपिंद्र चालीला. लखलखीत असणारा बाण आता अयोध्येकडे नंदीग्रामाच्या दिशेने जात होता आणि बाणाला नमस्कार केल्याच्या नंतर मारुतीरायांनी आता रामचंद्र प्रभूला वानरगणांना नमस्कार करायला सुरुवात केलेली आहे. लोटांगण श्रीरामचरणा पुढती करी नमना नमन सूर्यवादी बिभीषणा अंगद ही दाना नमियेला. प्रथम रामचंद्र प्रभूच्या चरणारविंदी शिर साष्टांग दंडवत घातलं. विभीषण सुग्रीव अंगद सगळ्यांना रामचंद्र प्रभूने दंडवत घातलेला आहे. नळनीळ जांबुवंत नमियेले जुत्पती समत होऊन या देवीनी गाय बोलत कपिंद्र. अंगद जांबुवंत मल हे जे काही गंधमादन नावाचे वानरगण होते सगळ्यांना दंडवत घातलं आणि हनुमंतराय रामचंद्र प्रभूला बोलायला सुरुवात करू लागला त्याच्या विघ्न उठले बौद्ध सूर्याच्या पर्वत वेळाने जित लाविला. माझ्यावर खूप मोठे विघ्न आले होते. विघ्नाला मागे सारून यायला मला उशीर झाला. मला क्षमा करा. शक्ती झाली या प्रति आता काही नाटक मत बौद्ध जगूर झालो ते बगर गुणात समरीला. म्हणले ज्या वेळेस मी औषधी आणायला गेलो त्यावेळेस माझी शक्ती प्रतिहार झाली. मला काही सूचनाचं झालं. मी प्रभू रामचंद्राचं स्मरण केल्याच्या नंतर काय झालं. अंतरात्मा श्री रामचंद्र बुद्धी दिली खडक समोर पुरोनी डोंगर मग सत्वर चालिलो. ज्याच्या बुद्धीला चालना देणारा असा रामचंद्र प्रभू आहे त्याला मनामध्ये स्मरण केल्याच्या नंतर मी विचार केला की आता काही नाही म्हणजे या झाडपाल्याचा भारा बांधून न देता डोंगरच उपटून आणावं म्हणून हा सगळा डोंगर उपटला गेला आणि हे औषधी घेऊन मी परत निघालो. मार्गी येता सत्वर आचर्यवर तले त्वर बाण पातला वेग उत्तर अति सुंदर नामांकित. नंदीग्रामच्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या नावाचा सुंदर असा नामांकित बाण मला तिथे दिसला होता. म्हणून काय झालेलं आहे. बाणी रामनामध्ये गदा तिस्मय झाला तिचा नामे अनुसरता गेलो रघुनाथा बाणा संगे. दिसल्यामुळे मला वाटलं तुम्ही जिथं आलात की काय रावण मेला की काय अशा प्रकारे मला वाटलं. म्हणून मी त्या बाणासोबत जिकडे मला बाण नेईल तिकडे गेलो. मी आली की पाले काही रमरकडने विचार बुलविले अंतर गेलो सत्वर बाणा संगे. देवा मी अज्ञानी आहे. रानात राहणारा पाला खाणारा एक माकड आहे. म्हणले मला मी अज्ञानी असल्यामुळे मला काही कळालं नाही. वेळ होत आहे. मला औषधी घेऊन जायचं आहे. हे माझ्या मनामध्ये आलं नाही. मी त्या बाणासोबत बाण नेईल तिकडे गेलो. नामी चित्त वेदले बाईनी जगार्या जातव नाही पुढ्या पूर्व देखील काय ते तुझे बाई निवेदो. तुमच्या नामामुळे माझा जीव त्याच्यातच गुंतला. मला काही आठव झालेलं नाही. म्हणून मला समजलं नाही की मला इकडे जायचं. मी बाणासोबतच घाली नंदीग्रामला गेलो. सगळे प्रवता जायचा नंदीग्रामातवरी देखील बंधू व्रत जसा मूर्तिमंत श्रीराम. ज्यावेळेस मी नंदीग्रामला पोहोचलो त्यावेळेस तुमच्यासारखाच दिसणारा तुमचा भरत नावाचा भाऊ बघितला आणि मनामध्ये विस्मय वाटला. राम परमे परमले माझ्या तिथं क्रोधावे झाला त्यात सौमित्र सांडो नितवरीत येते रघुनाथ का. म्हणजे जसे काही तुम्हीच आहात. मला त्यांचा खूप राग आला. म्हणले कारण या रणभूमीवर असणारे लक्ष्मण दादा विकळ अवस्थेत पडलेले आहेत आणि त्यांना रणभूमीवर सोडून तुम्ही इथे का आला असावं म्हणून माझ्या मनामध्ये खूप राग आला होता. हा विचारी निवाणार बोल बोलील घडत राहते तिकट वाग वज्र ते रघुवीर क्षमा म्हणले मी राग समजून देवाला तुम्हाला समजून मी भरत दादाला खूप काही बोललो. खडतर वचन बोललो. म्हणून तुम्ही मला क्षमा करावी. रघुराजा मी पाले खाई राय मला कळालं नाही. भरत प्रेमात होता प्रेमे लोभलेशे चित्त ते हे गेन सांभाळीत प्रेमे डुलत सर्वदा. बंधू प्रेम पाहिल्याच्या नंतर तुमची भक्ती पाहिल्याच्या नंतर माझं मन तिथेच डोलायला लागलं. मला इकडे यायला वेळ झाला. धन्यवाद
भरताचे जीवित्व धन्य भरताचे आचरित धन्य भरताचे व्रत राम सेवित सर्वदा धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामोचित गण सेवी सर्वदा धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा इत्यार्थ धन्य भरताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्व कर्मी धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शीळ धन्य सूर्यवंशी माळ आवे कळ राम भजनी म्हणजे भरताचं कुळ शीळ सगळं काही धन्य आहे. त्यांचं जे काही बंधू प्रेम धन्य आहे. तुमच्यावरची भक्ती धन्य आहे. सर्वांगाने भरताला जेवढी धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. कारण तुमच्या भजनामध्ये रात्रंदिवस तल्लीन असतो. आपलं शरीर विकळ करून प्राणकंठामध्ये आणून तुमची वाट पाहतो, तुमचं भजन करतो. भरत राम प्रेमी लोबाला भरत राम कोंडला भरत हे राम झाला सबाय भरला श्रीराम. भरत म्हणजे झाला कोंडला. तुमच्या भक्तीमध्ये परिपूर्ण भरत परिपक्व फळासारखा झालेला आहे म्हणतात. रात्रंदिवस तुमच्या नामचिंतनाने भरताच्या भक्तीमध्ये एवढी भर पडलेली आहे. त्यांच्या पुढे आपली भक्ती काही नाही अशा प्रकारे रामचंद्र प्रभूला हनुमंतराय भरताची वार्ता देऊ लागले. भरत दे कोणी राघवा म्हणलो भले भरत भावा भरते गिडिलो आघवा देय भावा विसरलो. भरताची राम भक्ती भरताचं बंधू प्रेम पाहिल्याच्या नंतर माझा देह भाव हरपला. मला काही कळालं नाही, सुचलं नाही, म्हणून मी तिथे अडकल्या गेलो देवाला. हनुमंतराय सांगत होते. देखता भरत प्रेम गण नेत्र भरत दे कोणी राघवा म्हणलो भले भरत भावा भरते गेलो आगवान देये भावा विसरलो. देखता भरत प्रेम गण नेत्राची व्रती झाली शीन देखणे पणे भरत जाण माझे नयन पिले. रामचंद्र प्रभू सारखा मूर्तिमंत पुतळा मी भरताकडे बघितल्याच्या नंतर मला भासला, म्हणून माझी शक्ती क्षीण झाली. या ठिकाणी मी विकळ झालो म्हणजे कारण भरताची भक्ती बघितल्याच्या नंतर वाटला. ऐकता भरत कथा निरूपण सर्वांनी कोंदले सर्वन नभ झाले शब्दाय मान अनाथ गण लागले. भरताकडे बघितल्याच्या नंतर मला वाटलं की खरोखरच इतकी भक्ती धन्य आहे. आणि भरताकडे बघितल्याच्या नंतर मला काय झालं म्हणजे रामरूप भासत होतं, म्हणून मला इकडे यायचं सुचलं नाही. कथा व्रत प्रेम गोडी रजना रसा देव संध्या दैतीच विध पुढीच प्रेम आवडी व्रताची. अशा प्रकारे असणार म्हणले भरताला बोलत असताना राम रसाची गोडी लागली होती, भरत रसाची गोडी लागली होती आणि त्या रसाची गोडी माझी जीभ घेत होती म्हणतात. गीता व्रत भजन गंध ग्राने विसरो निगंधा बोध ग्राने कोंदला प्रेमानंद प्रेम मकरंद भरताचा. त्याप्रमाणे म्हणले तुमचं नाव घेत असताना सगळीकडे श्वास राममय होतो, तशा प्रकारे त्या ठिकाणी भरतमय झालेलं पाहून माझं अंतःकरण द्रवलं. अवचत व्रत संगी वायू लागताची अंगी अंगत वैश्रोनी निजांगी प्रशतांगी प्रेम वायू. अरे म्हणले त्या ठिकाणचा भरत असता सानिध्यात राहणारा वारा सुद्धा भरतमय झालेला होता. अंगाला स्पर्श करत असताना भरतमय वाटत होता. भरत प्रेम मनी भरले संकल्पाई कल्पा मोकले चंचल त्वार पले निचळ झाले प्रेम भावे. ज्या प्रकारे म्हणले भरताविषयी मनामध्ये प्रेम उत्पन्न झाल्याच्या नंतर मनामधला संकल्प विकल्प असणारा सगळा काही त्या ठिकाणी नष्ट झाला होता. नाटवे देगे बाण नाटवे कार्याची आठवण नाटवे भरता भरत पण मज कपीशी कपी पण नाटवे. ज्या ठिकाणी आमचं मिलन झालं म्हणजे भरत भेट झाली त्या ठिकाणी भरत दादा मी भरत आहोत हे विसरले आणि मला सुद्धा मी हनुमंत आहे हे विसरून गेलो. म्हणजे मी माझ्या कार्याची शरीराची आठवण मला राहिली नाही, देहभान हरपल्या गेलेला आहे. नाटवे देगे बाण नाटवे कार्याची आठवण नाटवे व्रता व्रत पण मजशी कपी पण नाटवे व्रत्याक्रशली व्रती मावळली उभय स्मृती कैचा राम कैचा मारुती उर्मिला पती स्मरे कोण. त्या ठिकाणी भरताची भेट झाल्याच्या नंतर कोण मारुती कोण लक्ष्मण कोण राम आणि कशाचं औषध याचं काहीही मला भान राहिलं नव्हतं म्हणतात. मी सगळं भरतमय झालेलो होतो. भरताकडे बघितल्याच्या नंतर मला माझ्या
ऐसा गोविल सर्व शक्ती मरकटने कार्य स्थिती उतरी लागला रघुपती क्षमानीची ती माझा करणे. तुम्हाला तर माहितच आहे की मी कोण आहे, माकड आहे, पाला खाणार आहे, मी अविवेकी आहे, बुद्धिहीन आहे, म्हणून त्या ठिकाणी मला उशीर लागला. मला तुम्ही क्षमा करा. भगवंताला हनुमंतराय बोलू लागले. म्हणून घातले लोटांगण जुंड माता धरिले चरण मद क्षमा कर रघुनंदन विवेकीहीन मरकट. याच्याकरिता मला उशीर झाला, कारण मी तिथं सगळं काही कार्याची आठवण मला राहिलेली नाही. मी सगळं देहभाव विसरून गेलो, म्हणून तुम्ही मला क्षमा करा. मी मरकट आहे, पाले खाई आहे. हनुमंतराया दीनवाणीने रामचंद्र प्रभूची क्षमा याचना करत होते. ऐकता कपीचे वचन ततत झाला रघुनंदन रामीनाथ वे रामपन भरत संपूर्ण कोंदला. ज्या ठिकाणी भरताला जशी समाधी लागली होती त्याच ठिकाणी देवाला सुद्धा आता भरताचं नाव ऐकल्याच्या नंतर भरतामुळे समाधी लागली होती. रामचंद्र प्रभू समाधीस्थ झाले होते म्हणतात. प्रेमी भुलला रघुनाथ पुढे देखे भरत उठून आलू धावत प्रेमाद्भुत भरताचे. सावत्र भाऊ होता आणि त्याचं नाव काढल्याबरोबर त्याच्या भक्तीमध्ये देव समाधीस्थ झाले. काय भाव असेल, काय भक्ती असेल, काय सावत्र भावाचं प्रेम असेल, सख्या भावाचं राहिलं नाही. आणि म्हणले त्याचं नाव काढल्याबरोबर रामाच्या मनामध्ये भरताविषयी प्रेम वात्सल्य निर्माण झालं आणि त्या प्रेमामध्ये त्या समाधीमध्ये रामचंद्र प्रभू काय बोलत होते. मज लागी गजला शिवरते तपेसाया उग्र क्रमे आचरला शिवपवासी मज लागी. अरे माझ्यासाठी तू एवढा अट्टहास आणि व्रत करतोस, वैकल्य करतोस, उपवासी राहतोस. अरे ब्रह्मचारीपणा सुद्धा केलेला आहेस, म्हणजे राखलेला आहेस. नंदीग्रामाच्या ठिकाणी तू वास्तव्य केले, सगळं माझ्यासाठी करत आहेस. रामचंद्र प्रभूला खूप नवल वाटत होतं. उठ दोघे करू भोजन सुंदर षडश राजन सांडी वल्कला भर